तर आमची एक 5000 स्क्वेअर फीट जागा आम्ही इथे तयार केलेली आहे। हे उन्हाळ्याचे जे महिने होते त्यामध्ये आम्ही पीक कंटिन्यू आमचा चालू राहिलेला। सध्या स्थितीमध्ये आमचे 16 ते 17 पिके लागवड केलेली आहे आणि त्याच्यामधून आम्ही उत्पादन घेत आहोत। या 6 महिन्यामध्ये आपण 18,425 रुपयाचा उत्पादन इथं 6 महिन्यामध्ये घेऊन सोडलेलं आहे। नमस्कार, मी डोलेंद्र कुमार श्री सुरेशजी शशाने राईट वॉटर सोल्युशन येथे ॲज अ CSR एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे। त्यामध्ये ॲज अ CSR प्रोजेक्ट म्हणून आम्ही अमृतग्राम नावाचा प्रोजेक्ट मुक्काम भोगाव, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथे राबवत आहोत। त्यामध्ये आम्ही 7 थीमवरती काम करत आहोत। त्यामध्ये ॲग्रिकल्चर, डेअरी, इन्फ्रास्ट्रक्चर, सोलर, IoT अशा वेगवेगळ्या थीमवरती आम्ही काम करत आहोत। त्या माध्यमातून ॲज अ ॲग्रिकल्चरचाच एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही या भोगावमध्ये बहुस्तरीय शेती आम्ही या 5000 स्क्वेअर फीटमध्ये तयार केलेला आहे। त्यामध्ये आम्ही मागच्या वर्षीपासून आम्ही या भोगावमध्येच या 5 शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट पण आम्ही राबवत आहोत। त्या माध्यमातूनच त्याला सोबत एक शेतकऱ्यांना जोडीचा हे व्हावं म्हणून आम्ही एक बहुस्तरीय प्रकल्प इथं राबवलेला आहे। त्या माध्यमामध्येच आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे पिके लावलेले आहेत, ते आता मी समोर तुम्हाला सांगत आहे। तर आमची एक 5000 स्क्वेअर फीट जागा आम्ही इथे तयार केलेली आहे। त्यामध्ये एक 4 बाय 4 फुटाचे बेड 10 बेड तयार केलेले आहे। 10 फुटाचे आम्ही 10 बेड तयार केले। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं लावलेले आहेत। त्याच्यामध्ये ग्राउंड क्रॉप, त्याच्यानंतर लिफी व्हेजिटेबल क्रॉप आणि सोबतच वेलवर्गीय क्रॉप। त्याच्यामध्ये आम्ही फळांसाठी पण एक मुंगण्याचे जे झाड येते, शेवगा म्हणतो आपण त्याला, शेवगा पण आपण ट्रान्सप्लांट करणार आहे। तो आता सध्या सीडलिंग त्याचे तयार झालेले आहे। तर तुम्हाला मी एक दाखवत आहे की आता आमचा जो पहिल्या नंबरचा बेड आहे त्यामध्ये आम्ही ग्राउंड क्रॉपमध्ये आम्ही त्याच्यामध्ये आलूची सोविंग केलेली आहे, आलू पेरणी केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही लिफी व्हेजिटेबल घेतलेलं आहे। लिफी व्हेजिटेबलमध्ये आम्ही चवडा घेतलेला आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये क्रीपर क्रॉप्स म्हणून आम्ही चवड्याची शेंग ज्याला म्हणतो आपण, इथं शेंग लावलेली आहे चवडा म्हणून। आणि सोबतच याच्यामध्ये आता एक फ्रूट क्रॉप म्हणून आम्ही मुंगण्याची लागवड करणार आहे। तर बहुस्तरीय शेतीमध्ये आम्ही एक कंट्रोल वातावरण तयार व्हावं म्हणून आम्ही याच्या बॉर्डरला एक ग्रीन नेट लावलेली आहे हिरवी, जे सर्व 5000 स्क्वेअर फीटमध्ये आमची झालेली आहे। आणि एक कंट्रोल टेम्परेचर राहावं म्हणून आम्ही वर यांचा साड्यांचा वापर केलेला आहे, ज्यामुळे तापमान एक तयार होते जो पिकांना योग्य राहील। कारण उन्हाळ्यामध्ये काय होते की बरेचसे शेतकरी आहेत त्यांची पिकं जळून जातात किंवा उत्पादन भरपूर कमी होऊन जाते। तरी पण आम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही तयार केलं, तर दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे हे उन्हाळ्याचे जे महिने होते त्यामध्ये आम्ही पीक कंटिन्यू आमचा चालू राहिलेला। आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास 5000 स्क्वेअर फीटमध्ये सध्या स्थितीमध्ये आमचे 16 ते 17 पिके लागवड केलेली आहे आणि त्याच्यामधून आम्ही उत्पादन घेत आहोत। त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता लौकी आहे, चवडा आहे, तुरई आहे आणि ग्राउंड क्रॉपमध्ये गाजर लावलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही मुळा लावला होता, तो निघालेला आहे आणि याच्यामध्ये आलू, अद्रक असे ग्राउंड क्रॉप पण लावलेले आहे। याच्यामध्ये बहुस्तरीय शेतीमध्ये पिकांची जे योग्य पिकांची निवड करावी लागते आणि कोणत्या क्रॉपसोबत कोणता पीक सुटेबल होईल या गोष्टी थोड्या बघाव्या लागतात। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या ह्या सेंद्रिय बहुस्तरीय शेतीचा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यात। आपण इतर वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेऊन आपण इथे या 6 महिन्यामध्ये आपण 18,425 रुपयाचा उत्पादन इथं 6 महिन्यामध्ये घेऊन सोडलेलं आहे। तर अशाच प्रकारे खूप कमी जागेत म्हणजे 5000 स्क्वेअर फीट जागेमध्ये तुम्ही पण सुद्धा या प्रकारची बहुस्तरीय शेतीचा प्रयोग करू शकता आणि इथं चांगल्या पद्धतीने सेंद्रिय उत्पादन घेऊ शकता। तर हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार आहे। धन्यवाद।